नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासक्रमातील घटक 4 म्हणजेच वैदिक व उत्तर वैदिक कालखंड यावर आधारित प्रश्नोत्तरांचा सविस्तर अभ्यास करणार आहोत। हा विषय भारतीय इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो। स्पर्धा परीक्षांसाठी देखील या घटकातील प्रश्न वारंवार विचारले जातात। चला तर मग या कालखंडाचे राजकीय, धार्मिक आणि सामाजिक पैलू समजून घेऊया। पुढील प्रश्नांची 15 ते 20 ओळींमध्ये उत्तरे लिहा। 1. ऋग्वेदकालीन राजकीय परिस्थिती स्पष्ट करा। उत्तर: ऋग्वेदकालीन काळात राजकीय व्यवस्था साधी व जमातीवर आधारित होती। या काळात समाज जन या गटात संघटित होता। जमातीचा प्रमुख राजा म्हणून ओळखला जाई। राजा प्रजेला संरक्षित ठेवणे, युद्धात नेतृत्व करणे आणि धार्मिक कार्यात सहभाग घेणे हे त्याचे कर्तव्य होते। राजा हा सर्वाधिकारी नव्हता। सभे व समिती या दोन सभा राजाच्या कार्यावर नियंत्रण ठेवत। सभेत शूर, विद्वान आणि थोर पुरुषांचा समावेश असे। समिती ही कार्यकारी सभा होती। युद्ध, करार, जमिनीचे प्रश्न, धार्मिक विधी यांवर निर्णय घेण्यात येत असे। सेनापती, ग्रामणी यांसारखे अधिकारी राजाला मदत करीत। राजाला मिळणारा कर बळी म्हणून ओळखला जाई। म्हणजेच ऋग्वेदकालीन राजकीय व्यवस्था ही लोकाभिमुख, सभासंमत व तुलनेने लोकशाही प्रधान होती। 2. ऋग्वेदकालीन धर्माचे स्वरूप स्पष्ट करा। उत्तर: ऋग्वेदकालीन धर्म हा निसर्गपूजेवर आधारित होता। माणसांनी भीती आणि कुतूहल यामुळे निसर्गातील शक्तींना देव मानले। सूर्य, अग्नी, वायू, इंद्र, वरुण, उषा, अश्विनी कुमार हे महत्त्वाचे देव मानले जात। देवांना प्रसन्न करण्यासाठी यज्ञ केले जात। सोमरसाचा महत्त्वपूर्ण वापर होत असे। देवांना मानवी रूप दिले गेले होते। धर्मात मूर्तिपूजा नव्हती, पण यज्ञ आणि स्तोत्रांच्या माध्यमातून देवांना आळवले जाई। देवांकडून पर्जन्य, धन, अपत्य आणि आरोग्य मागितले जाई। स्त्रियाही धार्मिक कार्यात सहभागी होत। त्यामुळे ऋग्वेदकालीन धर्म हा बहुदेववादी, निसर्गपूजक व कर्मप्रधान स्वरूपाचा होता। 3. उत्तर वैदिक काळातील सामाजिक जीवन विशद करा। उत्तर: उत्तर वैदिक काळात समाजात महत्त्वाचे बदल घडून आले। प्रारंभी स्त्रियांना शिक्षणाचा व धार्मिक विधींचा अधिकार होता, पण उत्तर वैदिक काळात त्यांची स्थिती खालावली। स्त्रियांना शिक्षणाची संधी कमी मिळू लागली। समाजात वर्णव्यवस्था कडक झाली। ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र असे 4 वर्ण निश्चित झाले। ब्राह्मणांना धार्मिक अधिकार, क्षत्रियांना राजकीय सत्ता, वैश्यांना व्यापार आणि शेती, शूद्रांना सेवा ही कर्तव्ये दिली गेली। विवाह संस्था अधिक शिस्तबद्ध झाली। बहुपत्नीत्व प्रचलित होते। गुरुकुल शिक्षण पद्धती विकसित झाली। अन्न, वस्त्र, निवास याबाबतीत सुधारणा झाली। त्यामुळे उत्तर वैदिक समाज अधिक गुंतागुंतीचा, वर्णाधारित व पुरुषप्रधान झाला। थोडक्यात लिहा। 1. उपनिषदे। उत्तर: उपनिषदे ही वैदिक साहित्यातील शेवटची व महत्त्वाची ग्रंथरचना आहे। यांना ज्ञानकांड असेही म्हणतात। उपनिषदांमध्ये ब्रह्म, आत्मा, जगत यांबाबत तत्वज्ञान मांडले आहे। आत्मा अमर आहे, तो परमात्म्यात विलीन होतो, हा मुख्य विचार आहे। उपनिषदांनी कर्मकांडापेक्षा ज्ञानाला महत्त्व दिले। त्यामुळे भारतीय तत्वज्ञानाच्या पायाभूत ग्रंथांमध्ये उपनिषदे गणली जातात। 2. पद्धतश्रेणी। उत्तर: पद्धतश्रेणी म्हणजे भारतीय तत्वज्ञानाच्या 6 शास्त्रप्रणाली। यांना षड्दर्शन असे म्हटले जाते। त्या पुढीलप्रमाणे आहेत: न्याय, वैशेषिक, सांख्य, योग,
मीमांसा व वेदांत. प्रत्येक दर्शनाने जगाचे स्वरूप, जीव, ब्रह्म, मोक्ष यांचा अभ्यास केला. या पद्धतींनी भारतीय तत्त्वज्ञानाचा पाया मजबूत केला. 1. आर्यांच्या मूळ वस्तीस्थानांबाबत कोणती मते आहेत? उत्तर: आर्य कुठून भारतात आले याबद्दल इतिहासकारांमध्ये मतभेद आहेत. काहींच्या मते आर्य हे मध्य आशिया येथून आले, तर काहींच्या मते ते युरोप किंवा सायबेरिया या भागातून भारतात आले. पुराणे आणि वेदांमध्ये त्यांचा उल्लेख आर्य म्हणजे श्रेष्ठ असा केला आहे. आर्यांनी प्रथम पंजाब व सरस्वती नदीच्या खोऱ्यात वस्ती केली. यानंतर त्यांनी हळूहळू गंगा यमुना खोऱ्यात विस्तार केला. भारतातील हवामान, सुपीक जमीन आणि नद्यांच्या किनाऱ्यांवरील सुविधा या कारणांमुळे आर्यांनी येथे कायमस्वरूपी वास्तव्य केले. त्यांच्या आगमनामुळे भारतीय संस्कृतीला नवे रूप मिळाले आणि वैदिक संस्कृतीची सुरुवात झाली. 2. ऋग्वेदकालीन धार्मिक संकल्पना स्पष्ट करा. उत्तर: ऋग्वेदकालीन धर्म हा नैसर्गिक शक्तींच्या पूजेस आधारित होता. सूर्य, वायू, अग्नी, वरुण, इंद्र आणि सोम या देवतांची पूजा केली जात असे. इंद्र हा सर्वात प्रमुख देव मानला जात असे, कारण तो पावसाचा अधिपती व युद्धाचा देव होता. अग्निदेवाच्या माध्यमातून देवांना हव्या असलेल्या वस्तू अर्पण केल्या जात. मूर्तिपूजा नव्हती. देवता आकाशीय व नैसर्गिक शक्तींमध्ये वसलेली मानली जात. यज्ञयाग हा धार्मिक जीवनाचा केंद्रबिंदू होता. यज्ञातून सुख, शांती, आरोग्य, धनधान्य व विजय मिळावा अशी प्रार्थना केली जात असे. धर्मात अंधश्रद्धेपेक्षा प्रार्थना व उपासना यांना प्राधान्य होते. 3. ऋग्वेदकालीन आर्थिक जीवन कसे होते? उत्तर: ऋग्वेदकालीन समाज हा कृषीप्रधान होता. शेती ही मुख्य उपजीविका होती. बैल व बैलगाड्यांचा शेतीत मोठ्या प्रमाणावर वापर केला जाई. गोधनाला सर्वात मोठी संपत्ती मानले जाई. त्यामुळे गाव आणि गोपाळन या संकल्पना त्याकाळी महत्त्वाच्या होत्या. व्यापार आणि वाणिज्य हळूहळू वाढत होते, परंतु वस्तुविनिमयाची पद्धत प्रचलित होती. लोहाचा वापर न झाल्यामुळे लोखंडाऐवजी तांबे व कांस्य यांचा वापर होत असे. पशुपालन, शेती, शिकार व लाकूडतोड या प्रमुख व्यवसायांद्वारे लोक आपले जीवन जगत. त्यामुळे आर्थिक जीवन हे साधे, परंतु स्थिर व उत्पादनक्षम होते. 4. ऋग्वेदकालीन सामाजिक जीवन कसे होते? उत्तर: ऋग्वेदकालीन समाज हा पितृसत्ताक होता. कुटुंब हे समाजाचे मूलभूत घटक होते. विवाहसंस्था अस्तित्वात होती आणि स्त्रियांना मानाचे स्थान होते. त्या शिक्षण घेत व धार्मिक विधीत सहभागी होत. गर्गी आणि मैत्रेयी या विदुषींचा उल्लेख याच काळात सापडतो. समाजात वर्णव्यवस्थेची सुरुवात झाली होती. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. तथापि वर्णभेद कठोर नव्हता आणि व्यक्तीला आपल्या गुणांनुसार स्थान मिळत असे. समाजात उत्सव, गीत, नृत्य आणि क्रीडा यांना महत्त्व होते. एकूणच सामाजिक जीवन साधे, नैतिक आणि सामंजस्यपूर्ण होते. 5. ऋग्वेदकालीन सांस्कृतिक जीवनाची वैशिष्ट्ये सांगा. उत्तर: ऋग्वेदकालीन लोकांची भाषा संस्कृत होती. ऋग्वेद हे त्यांचे सर्वात महत्त्वाचे साहित्य आहे. यात सूक्ते, स्तोत्रे आणि प्रार्थना आहेत. संगीत, नृत्य व काव्याचा विकास झाला होता. वेदपठण करताना स्वरांचा वापर होत असे. धार्मिक यज्ञांमध्ये गीतगायन व वाद्यवादन यांचा समावेश असे. सांस्कृतिक जीवनात उत्सव, मेळावे, धार्मिक सोहळे व काव्यपरंपरा होती. स्त्रिया देखील सांस्कृतिक उपक्रमात सहभागी होत. या काळातील सांस्कृतिक परंपरेने पुढे भारतीय संस्कृतीला शास्त्रीय संगीत,
नृत्य आणि साहित्य या क्षेत्रात ठोस पाया दिला. 6. ऋग्वेदकालीन राजकीय व्यवस्था कशी होती? उत्तर: ऋग्वेदकालीन समाजात राजसत्ता अस्तित्वात होती. राजा हा जनतेचा रक्षक मानला जात असे. त्याला सम्राट किंवा राजा म्हटले जाई. राजाच्या सल्लागारांसाठी सभा व समिती या संस्था होत्या. राजा युद्धात सेनापतीचे कार्यही पार पाडत असे. त्याचे मुख्य कर्तव्य म्हणजे लोकांचे रक्षण, शत्रूंवर विजय मिळवणे आणि न्याय देणे. प्रजेच्या कल्याणासाठी राजाला यज्ञ करावे लागत. न्यायव्यवस्था साधी होती व ती प्रथा, रूढी व धर्मावर आधारलेली होती. त्यामुळे राजकीय जीवन हे लोकशाहीची सुरुवात दर्शवणारे होते. 7. ऋग्वेदकालीन आश्रमव्यवस्था समजावून सांगा. उत्तर: ऋग्वेदकालात आश्रमव्यवस्थेची सुरुवात झालेली दिसते. मानवी जीवनाचे 4 टप्पे मानले जात. 1. ब्रह्मचर्याश्रम. या टप्प्यात मुलगा गुरुकुलात जाऊन शिक्षण घेत असे. 2. गृहस्थाश्रम. विवाह करून संसारात प्रवेश करणे, कुटुंब सांभाळणे व यज्ञ करणे. 3. वानप्रस्थाश्रम. संसाराची जबाबदारी संपल्यानंतर वनात जाऊन शांत जीवन जगणे. 4. संन्यासाश्रम. मोह, माया व आसक्ती त्यागून मोक्षाचा मार्ग धरणे. आश्रमव्यवस्था ही भारतीय जीवनपद्धतीचा पाया ठरली. ती मानवी जीवनाचे ध्येय, कर्तव्ये व टप्प्यांची वैज्ञानिक मांडणी करणारी ठरली. तर मित्रांनो, आज आपण वैदिक आणि उत्तर वैदिक कालखंडाचा अभ्यास प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून करून घेतला. या घटकातून आपल्याला त्या काळातील राजकीय परिस्थिती, धार्मिक श्रद्धा आणि सामाजिक जीवनाची सखोल माहिती मिळाली. YCMOUच्या अभ्यासक्रमासाठी तसेच MPSC, UPSC सारख्या स्पर्धा परीक्षांसाठी हा घटक फारच उपयुक्त आहे. पुढच्या भागात आपण इतिहासातील आणखी एका महत्त्वाच्या घटकाचा अभ्यास करू. तोपर्यंत पाहत रहा आणि शिकत रहा.